माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 23 अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर श्री गुरुदेव दत्त प्रतिक्रियेत लिहा. श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय 23. श्री गणेशाय नमः. विनविशेष नामांकित शेदासी असे पुसत पुढील कथा विस्तारत निरोपावे दातारा. सिद्ध म्हणे ऐकवाळा श्री गुरुची अखिल लीळा तोची विप्र प्रकट करीत झाला. वांज महिषी वर्तेजाचे घरी दया गावी एरे दिवसी क्षार मृतिका वावयासी मागो आले महिषीसी द्रव्य देऊ म्हणते विप्रमणे दयासी नेदू आपुली दुबती महिषी दावे तसे सकळासी क्षीरभरणे दोन्ही केले करीती विस्मय सकळ जन म्हणती वांज दंतहीन काल होती नाकी खून वेसन रज्जू अभिनव नवती गर्भवांध महिषी कास नव्हती दुभे कैसी वार्ता पाकले विस्तारेसी तया ग्रामाधिपती प्रीती विस्मय करुणी तये वेळी अधिपती आला तया जवळी नमन करुणी चरण कमळी पुसत असे वृत्तांत विप्रमणे तयासी असे संगमे सैन्यासी त्याची महिमा आहे एसी होईल त्रिमूर्तीचा अवतार नित्य अमुजा मंदिरासी येती श्री गुरु भिक्षेसी वरो नव्हतो काल जे दिवशी क्षीर आपणा मागितले वांज म्हणता रागवणे म्हणे क्षीर दोहा जाऊने वाक्य त्याचे निघता मुखातुने कामधेनु परी झाली विप्रवचन बरिसवणे गेला तो राजा धावणे सर्व दळ शृंगारुनी आपुले पुत्र कलहत्र सहित लोटांगणी श्री गुरुसी जाऊनी राजा भक्तीशी नमन केले साष्टांगेसी एका भावे करोनिया जय 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 जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू तुझी महिमा परंपारो अपरंपारू अशक्यम्हा वर्णिता नेनो आम्ही मंदमती माया मोदकार वृत्ती तू तारक जगज्जेती जगज्योती उधरावे आपणायाते अविद्या माया सागरी बुडालो असे गोरांधारी विश्वकर्ता तारी तारी म्हणून चरणी लागला वर्णावया तुझी महिमा सत्र करिता अशक्य आम्हा तुझी रक्षिता केशवी होमा चिन्मया आत्मा जगद्गुरु संतोषणी श्री गुरुमूर्ती तया राहते पुसती आम्ही तापसी असो येती अरण्यवास करीत असो काय कारण अम्मापासी येणे तुम्ही संभ्रतेसी कालत्र पुत्र संहितेसी कवन कारणे सांग मज ऐकोणे श्री गुरुचे वचन राजा विनय कर जोडून तू तारक भक्तजना अरण्यवास काय असे उदराया भक्तजना की जय अवतार नारायणा वसे जैसे भक्त म्हणा संतोषावे तेने परी ऐसी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणे व्याख्यायती भक्तवत्सल तुझी मूर्ती विनंती माझी परिसावी गानगापूर महास्थान स्वामी करावे पावन नेते येथे अनुष्ठान वास करणे ग्रामात मठ करुणे तये स्थाने असावे आम्हा उद्धवरोणी म्हणून लागे श्री गुरुचरणी भक्तिपूर्वक नरेश्वर श्री गुरु म्हणे विचारिती प्रगट होणे आले गती क्वचित काळ येणे रीती वसणे घडे त्या स्थाने भक्तजन तारणात पुढे असे कारणात राजयाचे मनोरथ पुरवू म्हणती तये वेळी ऐसे विचारोणी मानसी निरोप देती निराधिपासी जैसी तुझ्या मानसी भक्ती असे तैसे करी श्री गुरु वचन ऐकोणे संतोष झाला भोवणे वैसवणे सुखासणी समारंभे निघाला नाना परिचय वाद्य यंत्र गीतवाद्य मंगळतुरे मृदुंग टाळ निर्भरे वाज ताती मनोहर याने क्षत्रपता कैशी गजतुरुंग शृंगारेसी आपुले पुत्र कलत्रेसी सवे चालती सेवा करीत वेदघोष दिजवरी करिता ती नाना परी वाखाने ती वंदिकारी ब्रीद तया त्रिमूर्तीचे येणे परी ग्राम प्रीती श्री गुरु आले अति प्रीती अनेक परी आरती घेऊन आले नगर लोक ऐसा समारंभ थोर करिता झाला नगरेश्वर संतोषोणी श्री गुरु प्रवेशले नगरात तया ग्रामी पश्चिम दिशी असे अश्वत्थ उन्नतेसी तया जवळी गुरु ओसी असे एक भयानक तया वृक्षावरी एक ब्रह्मराक्षस भयानक वसत असे ते एक समस्त प्राणिया भयंकर ब्रह्मराक्षस महाक्रूर मनुष्य मात्रा करी आर त्याचे भय असे थोर म्हणून ओस गृह ते श्री गुरुमूर्ती तया वेळी आले तया वृक्षाजवळी ब्रह्मराक्षस तात्काळी येऊन चरणी लागत असे कर जोडून श्री गुरुशी विनोद तसे भक्तीसी स्वामी माते तारी तारी ऐसी घोरांधारी बुडालो तुझे दर्शन मात्रेशी गेले माझ्या अर्जवदोषी तू कृपाळू सर्वभूतासी उद्रावे आपणा ते
कृपाळ मूर्ती श्री गुरु त्याचे मस्के ठेविते करू मनुष्य रूपे होणी येरू लोळत असे चरणकमणे श्री गुरु म्हणती तयासी त्वरित जाई संगमासी स्नान करिता मुक्त होसी पुनरावृत्ती नव्हे तुझ श्री गुरुवचन ऐकून करी राक्षस चंगमे स्नान कलेवर सोडून मुक्त झाला तत्क्षणी विस्मय करीती सकळ लोक म्हणती होईल मूर्ती एक हरि अजपिना कयाची सत्य होईल राहिले श्री गुरु तयास्थाने मडकेला तत्क्षणी नराधिपशी शिरोमणी भक्तिभावे पूजितसे श्री गुरु नित्य संगमासी जाती अनुष्ठान कालासी नराधीप भक्तीशी सैन्यासहित आपण जाय मध्याग्न काळे पर्येसी श्री गुरु येती मठासी सैन्यासहित आनंदेशी नमन करी नराधीप एखादे समय श्री गुरुनाथ वैसवी आपल्या अंदोलिकेत सर्वदळ सैन्यसहित घेऊन जाय वनांतरा भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती भक्ताधीन आपणसती जैसा संतोष त्याचे चित्ती तेने परी राहटती देखा समारंभ होय नित्य एकटी लोक समस्त प्रकाश झाला लौकिक मते ग्रामांतरील सगळे जना कुमसी ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नाम त्यासी वेद तीन जाणतसे मानस पूजा नित्य करी सदा ध्यान धररी त्याने ऐकले गानगापुरी असे नरसिंह सरस्वती ऐके त्याची चरित्र लीला म्हणे म्हणे दांभिक कळा हा काय खेळ चतुर्थ श्रमाला म्हणून म्हणे निंदा करी ज्ञानमूर्ती श्री गुरुनाथ सर्वांच्या म्हणीचे जाणत एतीश्वर निंदा करीत म्हणून ओळखे मानसी सिद्ध म्हणे नामांकिता पुढे अपूर्व झाली कथा म्हण करुणी सावरणता एकचित्ते परिसावे इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे ब्रह्मराक्षस मुक्तकरणम नाम त्रयविशोध्याय श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त ओवी संख्या 53 श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा